मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? चांगलं, मी चांगलीच आहे. तर आज आपणच बोलणार आहोत म्हणजे आपले पैसे कुठेतरी अडकलेले आहेत, ते समोरची व्यक्ती पैसे आपल्याला देत नाही आहेत, तर आपण काय करायला पाहिजे, तर या ब्लॉगवर सांगणार आहे तुम्हाला मी. तर कसं आहे माहिती आहे का, काही काही टेक्निका अशा असतात की आपण जर त्या मनाभावे जर केल्या ना, तर नक्कीच आपल्या उपयोगामध्ये येत असतात. तर त्या कशा करायच्या आपण ना, हे तुम्हाला सांगते मी. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने आपले पैसे घेतलेले आहेत, तर ती व्यक्ती आपले पैसे देत नाही आहे, तर मग आपण कसं करतो की आपण 10 जणांना जाऊन सांगतो, सगळ्यांना सांगतो की ही व्यक्ती माझे पैसे देत नाही आहे. म्हणजे एक ती निगेटिव्हिटी आपण ते क्रिएट करत राहतो. प्रत्येकाच्याकडं आपण सांगतो ह्या गोष्टी की ही व्यक्ती माझे पैसे देत नाही आहे, असं तसं. म्हणजे खूप नकारात्मक जे व्हायब्रेशन आहे आपण ते तयार करत असतो. तर मग असं करता करता आपण तुम्ही जेवढे बोलसाल तेवढे ते व्यक्तीचे पैसे काही देणारच नाही, माहिती आहे का. तर मग आपण काय करायचं माहिती आहे का, तुम्ही जेवढे बोलसाल तेवढे पैसे आपल्यापासून हे दूर दूर होत जातात. तर मग आपण काय करायचं, काहीच नाही करायचं. एक टेक्निक आहे होपोनोपोनो प्रेयर्स. ही प्रेयर्स खूप खूप लगेची म्हणजे हेल्पफुल आहे. ही प्रेयर्स आपण सगळ्यासाठी आपण हे प्रेयर्स वापरू शकतो. तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील, तुमचे नातेसंबंध म्हणा, तुमची हेल्थ इश्यू म्हणा, सगळ्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे. होपोनोपोनो प्रेयर्स ही हवाईन प्रेयर्स आहे. तर मग आपण आहे ना, ती निगेटिव्हिटी क्रिएट करत असतो. तर ती निगेटिव्हिटी क्लीन करण्यासाठी आपण काय करायचं माहिती आहे का, त्या स्पेसिफिक माणसाचं, ज्या माणसाने पैसे घेतले असेल, ज्या व्यक्तींचे पैसे घेतले असेल, त्या व्यक्तीचा चेहरा हा डोळ्यासमोर आणायचा. त्या व्यक्तीला माफी मागायची आपण, त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. आणि ते जे आपण एनर्जी क्रिएट केलेलं राहते ना, ते जे व्हायब्रेशन आपण क्रिएट केलं, कोणतं व्हायब्रेशन, तेच आपण प्रत्येक 10 लोकांमध्ये जाऊन सांगतो की या व्यक्तीने माझे पैसे दिले नाही आहेत, असं असं. आपण खूप अशी निगेटिव्हिटी क्रिएट करत राहतो. मग ती समोरची म्हणजे जे लोक, जे 10 लोक असतात, 4 लोक असतात, मग ते बी आपल्याला सांगतात की तुझे पैसे मिळणारच नाही आहेत, आता या व्यक्तीचे पैसे घेतलेले आहेत, तुला हे व्यक्ती तर पैसे देणारच नाही. म्हणजे ती एक, मग आपल्याला बी असं वाटतं की अरे आता कसं होईल, आता आपले पैसे बुडाले, आता पैशाला भेटणार नाही. पण म्हणजे ती निगेटिव्हिटी आपण खूप उत्पन्न करत असतो. तर मग ती क्लीन करण्यासाठी आपण काय करायचं माहिती आहे का, शांतपणे यायचं, बसायचं, आपलं माइंड शांत करायचा, डीप ब्रिथिंग करायचं, म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा, ते आपण करायचं. आणि त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. आणि ती जी एनर्जी असते ना, आपण जे क्रिएट केली, ती एनर्जी आपण म्हणजे ती आणायची आपल्या डोक्यामध्ये, तिकडे आपण काय काही बोललो होतो, काय काही नाही म्हणून. आणि म्हणायचं काय की आय एम सॉरी. त्या व्यक्तीचा चेहरा आपण डोळ्यासमोर आणायचा आणि बोलायचं की आय एम सॉरी, मला माफ करा, मी तुमच्याविषयी खूप जणांकडे निगेटिव्हिटी क्रिएट केलेली आहे, त्याच्याविषयी मी माफी मागते, मला माफ करा. आणि थँक्यू युनिवर्स, आय लव्ह यू माझ्या पैशासाठी. तर आपण असे हे जे होपोनोपोनो प्रेस करतो ना, मना भावे त्या व्यक्ती चेहऱ्यासमोर आणून, आणि ती जी निगेटिव्हिटी आपण जे क्रिएट केली त्याला पुढं आणून आपण त्याला माफी मागत राहायची. म्हणजे मना भावे म्हणत राहायचं की मला माफ करा. म्हणजे आपण जर इंग्लिशमध्ये जर बोलायचं असेल तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. म्हणजे आता या 4 वाक्यामध्ये अशी शक्ती आहे मंडळी. याच्यामध्ये हे बघा, आय एम सॉरी म्हणजे याच्यामध्ये एक म्हणजे एक कृतज्ञता पण आहे. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू म्हणणे किंवा लव्ह यू. आणि माफी मागणे म्हणजे अहंकार नाही आहे आपल्या मनामध्ये कोणत्याच विषयी बाबतीत. म्हणजे एक होपोनोपोनो प्रेयर्स ही अशी प्रेयर्स आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे क्लीन करते सगळ्या, म्हणजे हे जे 4 वाक्य आहेत ना, ही आपल्या निगेटिव्हिटीला क्लीन करते. अशी ही होपोनोपोनो प्रेयर्स आहे. तर आपण जर असे सेंटेन्स जर म्हटले ना प्रत्येक वेळेस, कोणत्याही स्पेसिफिक कारणाला, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, म्हणजे मला माफ करा, मी खूप माफी मागते, ही एनर्जी मी उत्पन्न केली, हे माझ्यामुळेच झालेलं आहे, माफी मागते मी तुम्हाला, आणि तुम्ही मला माफ केलेलं असेल. आणि युनिवर्स धन्यवाद, थँक्यू, तुम्ही मला ही गोष्ट माझ्या लक्षामध्ये आणून दिली, मी खूप खूप धन्यवाद. आणि आय लव्ह यू माझ्या मनीला, माझ्या पैशाला. आणि बस असे तर आपण ना मनाभावे जर हे वाक्य जर म्हटले ना मनाभावापासून, तर तुमची ही निगेटिव्हिटी क्लीन होते. तुम्ही हे 21 वेळा करू शकता, तुम्ही हे 108 वेळा करू शकता. पण ही जेव्हा जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे टेक्निक करू शकता. होपोनोपोनो प्रेयर्स ही खूप खूप छान, एकदम युजफुल प्रेयर्स आहे. कोणत्याही कारणासाठी तुम्ही ह्या प्रेयर्सचा उपयोग करू शकता. आणि तुम्हाला सांगते मंडळी, काही दिवसातच त्या व्यक्तीच्या पर्यंत तुम्ही जी होपोनोपोनो प्रेयर्स म्हटलेली आहे ना, तर ते व्हायब्रेशन त्या व्यक्तीपर्यंत लगेच पोहोचतो. कारण निसर्ग आपलं जे व्हायब्रेशन आपण जे बोलतो ना, मनाभावे निसर्ग फील करतो सगळ्या गोष्टी. निसर्ग हा सगळ्या गोष्टी फील करत असतो. आपण कोणत्या भावनेने म्हटलेलं आहे, कोणत्या इंटेन्शनने म्हटलेलं आहे, तर ती भावना त्या व्यक्तींपर्यंत लगेच पोहोचून जाते. आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये लगेच आपल्याविषयी म्हणजे आपली आठवण येते की नाही गड्या, या व्यक्तीचे पैसे आपल्याकडे आहेत,
तर ते निसर्ग ते व्यक्तीच्या मनामधल्या गोष्टी टाकून देते आणि ती व्यक्ती आपले पैसे हे आपल्याला लगेच आणून देत असते. तर असं जर तुम्ही ना हे प्रेयर्स अशी आहे. आणि अजूनही सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही हे प्रेयर्स करताना म्हणजे आपण ना स्वतःलाही म्हणायचं, युनिवर्सलाही म्हणायचं की हे युनिवर्स की त्या व्यक्तीकडे पण पैसे येऊ दे, ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे पण पैसे येऊ दे, जेणेकरून त्या व्यक्तीकडे जर पैसे आले तर ती व्यक्ती माझे पैसे मला आणून दे. म्हणजे आपण त्या व्यक्तीचं पण चांगलं करायला लागलेलं आहोत आणि आपण आपलं पण चांगलं करू लागलेलं आहोत. अशी जर भावना जर तुम्ही दुसऱ्यांच्या विषयी जर ठेवली ना मंडळी, तर युनिवर्स ह्या गोष्टी लगेच कॅच करत असतो, त्याला चांगला सिग्नल जात असतो. युनिवर्सला असं वाटते की ही व्यक्ती त्या व्यक्तीच्या विषयी खूप खुश आहे, खूप आनंदात आहे, तर या व्यक्तीला आपण अजून देऊया, असं युनिवर्सचा संदेश असतो. तर असं आहे मंडळी होपोनोपोनो प्रेयर्स. तुम्ही ही प्रेयर्स करून बघा, खूप छान प्रेयर्स आहे. आणि कसं असेल माहिती आहे का, आपलं मन जर चांगलं असेल ना, तर नियती ही आपल्याला खरंच मदत करत असते. आता उदाहरण तुम्हाला अजून देते मी, जास्त वेळ नाही घेत तुमचा मी. आता हा जो माझा विषय आहे ना मंडळी, एकदम सोपा तुम्हाला माझ्या भाषेमध्ये समजावून सांगते. जी माझी भाषा आहे त्याचं तुम्हाला सांगते मी समजावून. जे माझ्या घरच्या गृहिणी असतील, माझ्या मैत्रिणी असतील, तर त्यांना कदाचित लॉ ऑफ अट्रॅक्शन काहींना कळत नाही, तर मी त्यांना हे सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या लाईफमध्ये कसं आलेलं आहे, मी याच्याविषयी मी तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये हा व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि मी माझ्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप अशा गोष्टी आहेत मी ते मॅनिफेस्ट केलेल्या आहेत. तर मी माझी पूर्ण कहाणी सांगणारच आहे. आणि तर चला मग तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मी, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. तर तुम्ही हे करून बघा. काहीच नाही, एकदम सिंपल गोष्ट आहे मंडळी. तुमचे जर पैसे कुठे अटकले असतील, फक्त तुम्ही काहीच नाही, कोणाला सांगायचं नाही, काही नाही. फक्त काय करायचं, त्या माणसाचा चेहरा आपल्या समोर आणायचा, त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या समोर आणायचा. आणि तुम्ही जे एनर्जीच्या मनामध्ये, साहजिक आहे प्रत्येकाच्या मनामध्ये येतेच निगेटिव्हिटी, कशी की आता ही व्यक्ती माझे पैसे देते की नाही देत, असं आपण जेव्हा म्हणतो ना, म्हणजे इथंच आपण चुकतो. आपण जेव्हा हे असं बोलतो ना, तर ती निगेटिव्हिटी एकदम क्रिएट होते. आपण असं बोलतो ते व्हायब्रेशन लागते. आणि तुम्ही जितक्या लोकांसमोर हे जर म्हणसाल ना, तर ते व्हायब्रेशन लागत जाते आणि ती व्यक्ती आपण पैसे देतच नाही. त्याच्यापेक्षा आपण ना कोणाकडे न म्हणता फक्त काहीच नाही करायचं, होपोनोपोनो प्रेयर्स करायची, कल्पना करायची, आपण विश्वलाइज करायचं आणि नेहमी की त्या व्यक्ती माझे पैसे आणून दिलेले आहेत, धन्यवाद युनिवर्स, आणि ग्रॅटिट्यूड राहायचं त्या व्यक्तीच्या विषयी बी. आणि युनिवर्सला प्रार्थना करायची की त्या व्यक्तीजवळही पैसे येऊ दे देवा आणि माझ्याकडे पण पैसे येऊ दे. तर हे असं आहे मंडळी. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मी तुझ्यासाठी पुन्हा दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद, थँक्यू. तर चला मग, तुम्हाला जर असे माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज मला सांगा कमेंट्समध्ये. तर तुमची काळजी घ्या. धन्यवाद, थँक्यू.